गरमागरम भाकरीसोबत तुम्हाला सुद्धा झणझणीत लाल चटणी आवडते का? आणि जर ती चटणी उरलीच तर त्याच्यामध्ये कैरी घालून आंबटची चटणी खायला आवडेल का? उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 3 प्रकारचे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, काश्मीरी, बेडगी आणि लवंगी. अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. ग्राइंड करून मस्त अशी लाल पेस्ट तयार करा. एकदम झणझणीत लागते बरं का. आता याच्यामध्ये आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, ओलं खोबरं आणि चवीपुरतं मीठ घालून मस्त अशी झणझणीत लाल चटणी तयार करूयात. तर बघा, लाल चटणी तयार आहे. फोडणी द्यायची ते द्या किंवा अशीच खाऊ शकता, जबरदस्त लागते. आणि जर खाऊन जर ही चटणी जराशी उरलीच आणि आंबट बनवायची असेल तर याच्यामध्ये अर्धी वाटी कैरी घालायची आहे, ग्राइंड करून घ्यायची आहे आणि द्यायची आहे आता आपल्याला याला फोडणी. फोडणीसाठी तेल गरम करा. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 1 वाटीवर कांदा छानपैकी शिजून घ्यायचंय. त्यात चटणी घालायची आहे, लागेल तेवढं पाणी आणि इथे झणझणीत लाल चटणी थोडीशी आंबट करून आंबट चटणी सुद्धा तयार आहे. तर मंडळी